सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट नेते आणि सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर बलात्कार, अॅट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी, भ्रष्टाचार आणि लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपांवरून कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने भाजप लावून धरली आहे। सपाटे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं नमूद करत त्यांच्या वयाचा विचार न करता कडक शिक्षा करण्याची मागणी भाजपच्या सोलापूर शहर अध्यक्ष रोहिणी तळवळकर यांनी केली आहे। 24 जून 2025 रोजी एका 45 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओला पुरावा मानून सपाटे यांच्यासारख्या नीच प्रवृत्तीच्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी रोहिणी तळवळकर यांनी केली आहे। त्यांच्या शिक्षण संस्थेतील अनेक शिक्षिकांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोपही त्यांच्यावर आहेत। या प्रकरणी कायद्यानुसार योग्य ती चौकशी होऊन सत्य समोर यावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा भाजपकडून व्यक्त केली जात आहे। रोहिणी तळवळकर यांनी या प्रकरणात पक्ष सपाटे यांच्या विरोधात शेवटपर्यंत लढेल असेही स्पष्ट केले आहे। यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कारवाई झालेली नाही म्हणून पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांना असं निवेदन दिले की त्यांच्या वयाचा विचार न करता त्या 65 वर्षाच्या आहेत आणि 65 वर्षाच्या व्यक्तींनी अशा प्रकारचं कृत्य करणं ही अतिशय लांछनास्पद आणि नीच कृत्य आहे। त्यामुळे अशा नालायक माणसाला पोलीस कोठडीमध्ये घालून त्यांच्यावरती चांगल्या प्रकारचा गुन्हा दाखल करून त्यांना हद्दपार करावं अशा प्रकारची मागणी आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने करतोय आणि माननीय पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कारवाई करून त्यांना हद्दपार करतील अशा प्रकारची अपेक्षा आहे।